नाशिक शहरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच असून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गावात जुन्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवार दिनांक 26 सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। लागोपाठ झालेल्या 3 खुनांच्या मालिकेमुळे कायद्याचा धाक नसल्याचे चित्र दिसत आहे। गुन्हेगारांवर पुन्हा कायद्याचा धाक बसावा अशी मागणी नागरिक करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार विशाल माळवे वय वर्ष 36 राहणार सुवर्ण सोसायटी खोलेमळा यांचा शुक्रवारी पहाटे खून करण्यात आला। मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड रात्री एकत्र पार्टी करीत होते। या दरम्यान दोघांमध्ये जुन्या वादातून वादावादी झाली। या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन संशयित अमोल गायकवाड याने धारदार हत्याराने विशाल माळवे याच्यावर वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे। दरम्यान संशयित अमोल गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही दिवसांपूर्वी तपोवन परिसरात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आणि कामगार कॉलनीतील इमारतीच्या टेरेसवर युवकाचा मृतदेह आढळल्याच्या घटना ताज्या असतानाच आणखी एक खुनाच्या घटनेने नाशिकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गुन्हेगारांच्या कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे। टवाळ गुन्हेगारांवर जरब बसवावी अशी मागणी नागरिक करत आहेत। या प्रकरणातील पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्यात करीत आहेत। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।